नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पंतप्रधानांचे आव्हान फक्त भाषण पुरतेच. पेण पंचायत समिती कार्यालयात विजेची उघड उधळपट्टी. सरकारी यंत्रणेलाच बचतीची भान नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने इंधन वाचवा, वीज वाचवा, पाणी वाचवा असा संदेश देत असताना पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत आणि सार्वजनिक संपत्तीची जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन देशभर केले जात असताना सरकारी कार्यालयांमध्ये मात्र संदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे वास्तव पेण पंचायत समिती कार्यालयात पाहायला मिळाले. पेण पंचायत समितीच्या बैठकीच्या हॉलमध्ये कुणीही उपस्थित नसताना तब्बल 8 पंखे आणि 4 लाईट सुरू अवस्थेत बराच वेळ चालू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. विशेष म्हणजे कार्यालयात कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू असतानाही हे पंखे आणि लाईट बंद करण्याची साधी तसदी कुणी घेतली नाही. विजेचे बिल शासन भरते म्हणजे वीज ही बापाची मालमत्ता असल्याच्या थाटातच हा कारभार सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. ही बाब अखेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्या भ्रमंती ध्वनीवर निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर त्यांनी शिपायाला आदेश देत संबंधित हॉलमधील लाईट व पंखे बंद करण्यास सांगितले. मात्र प्रश्न असा उपस्थित होत आहे की ही जबाबदारी एखाद्या नागरिकाने लक्षात आणून द्यायची का? कार्यालयातील अधिकारी कर्मचारी नेमके काय पाहत होते? इतकेच नव्हे तर इतर अनेक खोल्यांमध्ये फक्त 1-2 कर्मचारी बसले असतानाही 4-4 पंखे सुरू असल्याचे वास्तव समोर आले. ऊर्जा बचतीचे धडे जनतेला देणारी सरकारी यंत्रणाच जर अशा निष्काळजीपणे विजेची उधळपट्टी करत असेल तर सर्वसामान्य जनतेकडून नेमकी कोणती अपेक्षा ठेवायची? एका बाजूला महावितरणकडून सामान्य ग्राहकांवर वाढीव बिलाचा बोजा टाकला जातो तर दुसऱ्या बाजूला सरकारी कार्यालयात दिवसाढवळ्या विजेची उधळपट्टी सुरू आहे. वीज वाचवा हे फक्त जाहिरातीपुरते आणि भाषणापुरतेच राहिले आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. शासनाने आता फक्त घोषणाबाजी न करता सरकारी कार्यालयांमध्ये ऊर्जा बचतीसाठी कठोर नियम लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा पंतप्रधानांचे आव्हान हे केवळ पोस्टर आणि भाषणापुरतेच मर्यादित राहील यात शंका नाही. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.